की जेव्हा त्यांच्या दावणीला जाईल तेव्हा बघायला गेलं तर ते बोलतात की दुसरा पण नंदी ते घेतील, पण त्यानंतर मग तुझं बैलगाडी क्षेत्राचा मी प्रवास आहे तो संपलेला असेल की नवीन एक नंदी घेऊन परत सुरू करणार? बघू, तो समजा पुढचा विचार आहे. तरी पण आता कसं आहे, हाऊस आहे आपल्या हौशीपोटी आपण भले मोठी नाही पण छोटी जोडी करणार, काहीतरी करू. आज आपण हा बैल दिला होता तरी आपण दुसरा बैल आणला होता, जोडी होती आपली ती पण आपण हाकलली. आज बेलीला हाकलली, मल्ल्याणला हाकलली, 2 ठिकाणी त्या कारल्यात हाकलली, 3 ठिकाणी गाडी ती पण हाकलली होती आपण हाकललेली होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज चिखली माती बंदर येथे मी म्हणेल की भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये मी म्हणेल बहुतेक बरेच दिवसानंतर सलमानदाची जी गाडी आहे ती 2 नंबरची मानकरी झालेली आहे. तर खरंच खूप सुंदर असा दादाचा निकाल लागलेला आहे. तर काय सांगशील, म्हणजे बरेच दिवस आपला नंदी जो आहे दुसऱ्या बैलगाडा मालकांकडे होता आणि आज तुझ्या नावाने आला, म्हणजे तुझ्याकडे झाला आणि तुझ्या नावाने आज त्याला हकलला, तर काय म्हणशील? आणि तो गुलालाचा 2 नंबरचा मानकरी देखील झालेला आहे. तर कसा होता म्हणजे हा संपूर्ण प्रवास? नाही, संपूर्ण प्रवास म्हणजे आज चिखली कमिटी म्हणजे त्या कमिटीमध्ये मी पण आहे आणि आज ही गाडी म्हणजे कमिटीचीच गाडी होती. म्हणजे आज बरेच दिवसांनी चिखली बंदर हा सुद्धा बंद होता, काय थोडा इश्यू झाला होता चिखली बंदरचा, तो आज पूर्ण चालू झालेला आहे. आज रसिका ताई आणि राजेबाई केनी यांच्या माध्यमातून आज हा चिखली घाट चालू झाला. त्यांचा पण मी आभार मानतो आणि आज आम्हाला पळण्याची संधी भेटली, त्यांचा पण मी आज सतीश ठाकूर त्यांचा पण मी आज आभार मानतो. काय हा बैल त्यांना विकलेला आहे आणि आज म्हणजे ते आम्ही विकताना आमची बोली झाली होती का हा बैल त्यांच्या गाड्या जेव्हा ते गाडी बंद करतील तेव्हा तो बैल आपल्याकडे पूर्ण येणार आहे, म्हणजे 4 महिने इथं सांभाळण्यासाठी. 4 महिने म्हणजे सांभाळण्यासाठी. आणि दुसरा विषय असा आहे की ते हे पण बैल, या बैलाला पण मागणी त्यांची चालू आहे. तर ते बोलले काय, आता आमचा विषय म्हणजे आम्ही स्टॉप, हा बैठी होता पण बैल आम्हाला बैल पण नव्हता दुसरा झुकण्यासाठी, तर हा बैठी होता. ते आता आपली कमिटीचीच हे होती, कमिटीने विचारलं तर ते चालेल गाडी, असा काही इश्यू नाही आपला. तर ही गाडी आम्ही चालू केली. त्यांना हा बैल मागणी चालू आहे त्यांच्या बैलाला. ते बोलते गाडी चालू करा तुम्ही, आणि जर सक्सेस होत असेल गाडी, म्हणजे नंबरामध्ये गाडी धावते, तर आम्ही हा पण बराच सौदा करू. पावसानंतर आम्ही जोडी पुन्हा घेऊन जाऊ. म्हणजे आता बघायला गेलं तर सांभाळण्यासाठी तुमच्या इथं परत सांभाळण्यासाठी आपली शब्द होता आणि त्याही पण शब्द हे केला होता काय, बैल आम्ही नेतो पण पावसाळ्यात तुम्ही सांभाळाल काय? तर आम्ही बोललो हो ठीक आहे, आम्ही सांभाळू. ते काय आहे ते पैसे, जे काय पैसे असतील ते आपल्याला देणार आहे. असं आपल्याला पण फ्री मध्ये ते सांभाळणार नाही, खाना पण ते दिलेला आहे, असा काय नाही. गाडी पण मी आज त्यांच्या नावावर ठेवली होती, ते बोलले ना गाडी तुमच्या नावावर ठेवा, असं आपल्या नावाची काय घेणं देणं नाही. बरोबर आहे. आज मी म्हणेल की बकासूर बद्दल काय सांगशील? कारण की दावणीला तो खूप सुंदर असा धावतोय देखील. मी स्वतः जेव्हा फायनल बघत होतो, गाडी भले असे मधनं होती पण नंतर येताना जेव्हा तिने ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला, म्हणजे मी म्हणेल की पावलाने नंबर राहिलेला होता 1 नंबरचा देखील. तर बकासूर बद्दल तू काय सांगशील? ना आज बकासूर, तुला तर माहिती आहे बकासूर आपला काय आहे, आणि आज कसं आहे ते त्यांनी आज पुन्हा आपल्या इथे येऊन पुन्हा ते दाखवून दिलेलं आहे की मी कोण आहे आणि काय आहे, ते दाखवूनच दिलेलं आहे. दाखवूनच. खरंच तो सुंदर असा नंदी आहे आणि सुंदर असा नंदी मी म्हणेल की एक लहानाचा त्याला तुम्ही मोठा केलेला आहे. आणि भले आता तो दुसऱ्या मालकाच्या याच्यावर असेल किंवा आता थोड्या दिवसासाठी तुमची इथं आला असेल, पण तो एक काय म्हणेल मी, एक लहानपणीपासून जी जोपासना तुम्ही केलेली आहे त्याचं एक तो नेहमी मी म्हणेल की प्रत्येक मैदानामध्ये जिथे जिथे जाईल तिथे तो नक्की तुझं नाव. आणि आपल्याला आत्मविश्वास आहे त्याच्यावर का हा जिथे जाईल तिथे गुलाल पडणे हा महत्वच आहे, पाडणारच गुलाल तो. आज पण गाडी इथून सुटताना एक तिसरी चौथी गाडी होती. आता टन कितवा घेतला मला पण माहिती नाही काय, पण टन घेऊन पण गाडी आज गॅपनी, म्हणजे आज 2च गाड्या, जगन ठाकूर आणि आपली गाडी 2च गाड्या धावत होत्या पुढे. चांगली गाडी धावली. चांगली गाडी आणि जगन ठाकरांना पण आज पहिल्या नंबरची एक इच्छा होती, त्या जगन ठाकरांची पण इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यांची पण मी तर म्हणेल त्यांच्यासोबतच बहुतेक जे पण गाडा मालक असतात त्यांची एक इच्छा असते की बाबा कुठं ना कुठेतरी आम्हाला 1 नंबरचा गुलाल हा आलाच पाहिजे, आणि तो आज मी म्हणेल की त्यांना आज मिळालेला आहे. हो, मिळालेला. आज म्हणजे रोहाला ती पण गाडी आणि आपली गाडी दोन्ही गाड्या सोबत होत्या. ती गाडी दुसरी झाली होती, आपली गाडी पहिली झाली होती. आज आपल्या मैदानात ती गाडी पहिली झाली, आपली गाडी दुसरी झाली. हो, त्यांना पण मी त्यांना अभिनंदन देतो. असं काय नाही. मी म्हणेल की दादा आज आपल्या कमिटी बद्दल तू काय सांगशील? आणि तू स्वतः देखील कमिटीमध्ये आज बहुतेक दिवस जी चिखली माती बंदरामध्ये मी म्हणेल की शर्यत काही कारणास्तव एकदम काय म्हणतो आपण
थोडा थांबलेला होता तो प्रवास. हो, प्रवास थांबला होता. आज शर्यत झालेली आहे, तर या आपल्या कमिटीबद्दल तू काय सांगशील? कमिटीचा म्हणजे कसं आहे, आज राजाबाई केनी, रसिका ताई केनी यांची साथ आहे या घाटाला. त्याबद्दल काय हेच नाही. महेंद्र शेठ दलवी यांची पण साथ आहे, त्याबद्दल काय नाही. त्यांच्या ह्याच्याने गाड्या चालू झाल्या इथं, आणि आज त्यांच्याच गाड्या होत्या, राजाबाई केनी, रसिका ताई केनी यांच्याच म्हणजे माध्यमातून गाड्या. आज गाड्या झालेल्या होत्या. बकासूर आता जो आहे बघायला गेलं तर दुसरेच आपले मालक आहेत. हो, हो. त्यानंतर आज बघायला गेलं तर तुझी इथं आला, पण कुठे ना कुठेतरी तुला असं वाटत असेल ना की बाबा आता बकासूर आपल्या धावणीतनं निघून गेलेला आहे, दुसऱ्या बैलगाडा मालकांकडे गेलेला, पण तू एक लहानाचा मोठा केलेला नंदी आता त्यांच्या इथे गेलेला आहे, तर तो कसा आहे म्हणजे ते शब्द तू कसे सांगशील? नाही, त्यांच्याकडे पण मेहनत चांगली आहे बैलाची, हा. आणि चांगला म्हणजे आपल्या इथे जशी होती तशी त्यांच्या इथे पण गाडी. आज कसं आहे, त्याही बैल घेतला, पण जे त्यांच्याकडे आज 3-4 बैल आहेत, पण 4 बैलांचं कसं आहे नाटक, हा आतला बैल आहे. त्याही जो बैल ज्या बैलासाठी बैल घेतला होता तो पण ओरिजिनल आतला बैल होता, आणि त्याला बाहेर टाकला आणि हा आतमध्ये, पण तो बाहेरच्या साईडला उलट्या साईडला तो बैल त्यांचा चालत नाही, त्यामुळे जोड काय त्यांचा अजून लागलेला नाही, म्हणून ते आता म्हणजे गाडी स्टॉप केली. स्टॉप केल्यानंतर तो बैल आपल्याकडे दिलेला आहे ते सांभाळण्यासाठी. पुढच्याला बैल तो परत त्यांच्या दावणीला जाईल. जेव्हा मी तेच आता म्हणणार होतो की जेव्हा त्यांच्या दावणीला जाईल तेव्हा बघायला गेलं तर ते बोलतात की दुसरा पण नंदी ते घेतील, पण त्यानंतर मग तुझं बैलगाडी क्षेत्राचा मी प्रवास आहे तो संपलेला असेल की नवीन एक नंदी घेऊन परत सुरू करणार? बघू, तो समजा पुढचा विचार आहे. तरी पण आता कसं आहे, हाऊस आहे आपल्या हौशीपोटी, आपण भले मोठी नाही पण छोटी जोडी करणार, काहीतरी करू. आज आपण हा बैल दिला होता, तरी आपण दुसरा बैल आणला होता, जोडी होती आपली, ती पण आपण हाकलली. आज बेलीला हाकलली, मल्ल्याणला हाकलली, 2 ठिकाणी त्या कारल्यात हाकलली, 3 ठिकाणी गाडी ती पण हाकलली होती आपण, हाकललेली होती. काय नाही, तो एक मी म्हणेल की प्रत्येक मैदानामध्ये जातो तो नाव तर तुमचंच करतोय. हो, नाव मालकाचं भले असतील दुसरे त्यांचं देखील नाव करतोय, पण एक लहानाचा मोठा जो तुम्ही केलेला आहेस तुझं नाव देखील तो प्रत्येक मैदानामध्ये करतोयस. मी म्हणेल की येणाऱ्या दिवसात जेव्हा आपला नागावचं 7-8 माती बंदर असेल तिथे म्हणेल की त्याचं अजून नाव होणं थोडंसं थांबलेलं आहे काही कारणास्तव मी म्हणेल, पण तू काय वाटतं की तो येणाऱ्या दिवसात तिथे देखील नाव करेल? बघू आता काय आहे, शेवटी आज तो बैल आपल्याकडे नाही, आपण बैल दिलेला आहे, पण आज त्यांची इच्छा आहे का हा जोड ते पूर्ण नंतर गेल्या पुढल्या वर्षी हा जोड त्यांची इच्छा आहे का आम्ही घेऊ, आणि जर घेतला तर जोड घेतल्याच्या नंतर ते त्यांचं स्वप्न 7-8चं आहे, 7-8चं स्वप्न ही जोडी पूर्ण करेल अशी आमची इच्छा आहे. पण बघू आता त्यांचा, आता ते बोलले 1-2-3 बंदर तुम्ही हाकला, गाडी नंबरला सतत धावली तर आम्ही बैल 100% आम्ही तुमचा बैल घेऊ, 100% घेऊ. नाही, खरंच खूप सुंदर. मी म्हणेल खूप सुंदर असा जो नंदी आहे बकासूर म्हणून एक देखनाव नंदी आपल्या धावणीला आलेला आहे, आणि खूप सुंदर देखील आपलं नाव देखील करतोय. तर एक शेवटचा मेसेज तू काय सांगशील सर्वांना, कारण की बघायला गेलं तर खूप सुंदर असं नाव तुझ्या नंदीने केलेलं आहे, आणि बघायला गेलं तर तू आता मगाशीच म्हणत होतास की पुष्कर कदाचित ती शेवटची शर्यत असेल म्हणून, तर त्यामध्ये तू काय सांगशील? नाही, शेवटची शर्यत म्हणजे कसं आहे बघा, आता गाडीचा आमचा एक इश्यू कुठला एक झाला होता, त्याची आम्ही माफी मागितली होती. शेवटी ते नंदी आहेत, आम्ही मालक, चुकी आमच्याकडनं घडली होती, ते नंदी आहेत, नंदीला शिक्षा एवढी मोठी शिक्षा द्यायला नाही पाहिजे होती, पण चला ठीक आहे, कमिटीने दिली, कमिटीचा आम्ही आदर पण केला, ठीक आहे, त्यांच्या आदरने आम्ही गाडी बंद ठेवली. आणि आज ती कमिटीला विचारून ते तो बैल घेतला होता, त्यांना एक बैलाला आपल्या एंट्री दिली होती, ह्या बैलाला आमच्याकडे ह्या आपल्या इकडच्या भागात ह्या बैलाला एंट्री होती, तिथं त्या बैलाला आम्ही 1-2 वेळा हाकल्यानंतर बंद होता बैल. पण आता ही आपलीच कमिटी आहे, आपल्या कमिटीत ह्या आपल्याला चान्स दिला इथं आपण हाकललं. जर पुढे कुठं आम्हाला चान्स भेटला तर आम्ही गाडी 100% हाकलणार आणि परत नाव करू, आम्ही नाव करू. पण तो बैल शेवटी आपण दिलेला आहे, दिलेल्या मालकाचा आहे, आपला बैल नाही. काही असा बोलणं आहे का बैल तुम्ही परत आणलात, पण बैल आपण विकलेला आहे, खरोखर बैल विकलेला, आपण त्यांचे पैसे घेतलेले आहेत, आपण पैसे घेऊन बैल आपला आहे, लोकांच्या बापाला आपला आपण कधी बोलत नाही. बैल दिलेला आहे तो दिलेला आहे तो दिला, आणि जेव्हा त्यांची इच्छा नसेल तेव्हा आपण देऊ किंवा ते देतील तर आपण परत घ्यायची आपली पण तयारी आहे. जर काही दिला तर आपण घ्यायची तयारी आहे. असं नाही का आम्ही दिलेला आहे बैल आमचं त्याच्यात मन आहे असं हा काही नाही, आणि त्या मालकाला पण माहिती आहे का आपला त्याच्यात मन नाही. त्यांची गाडी असते ती कधी पण आपल्याला बोलवतात बैल धरायला या, पण आपण गाडी जवळ जात नाही का, आपण वस्तू दिलेली आहे ती वस्तू त्यांची आहे, त्या वस्तूला आपण कधी मन लावत नाही. आज माझा बैल व्यापारी खरेदी विक्रीचा माझा पण व्यापार आहे, मी बैल खरेदी करतो विकतो, पण आपला असं कुठल्याही वस्तूत मन नसते, एकदा शब्द गेला खलास असा आहे. ना तेच आहे, पण एक प्रेम आहे तुमचं, मी म्हणाल की लहानाचा मोठा तुम्ही त्याला केलेला आहे, त्या प्रेमापोटी नक्की आपला हातभार असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तर मी शुभेच्छा देईल तुम्हाला की येणारे जेवढ्या पण शर्यती असतील त्यामध्ये आपला अजून नंदी आहे नक्कीच नाव करेल. खूप सुंदर त्याची देखभाल करा, आणि खूप सुंदर असं मी म्हणेल की सलमानदाच्या धावणीला नंदी आले, त्याचा 2 नंबरचा मानकरी तो चिखली माती बंदर आहे, आज जी शर्यत झाली तिथे 2 नंबरचा मानकरी झालेला आहे. खूप सुंदर अशी मुलाखत देखील झालेली. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. ओके, थँक्यू.